रचित कविता सादर करते। कवितेचं नाव आहे लग्न खऱ्या भावला भावलीचे। कवितेचं नाव आहे लग्न खऱ्या भावला भावलीचे। आपण लहानपणी भावला भावलींचं लग्न लावत असतो, तर त्यावेळेला आपलं बजेट काय असतं? आईच्या घरातून आणलेली भांडी किंवा शेंगदाणे किंवा गूळ किंवा चुरमुरे, बजेट 0 असतं। पण आपण लग्नाचा थाट मात्र छान अनुभवतो। पण जेव्हा हीच मुलं मोठी होतात आणि खऱ्या भावला भावलीचं लग्न करायची पाळी येते, तेव्हा आपलं बजेट किती असतं आणि अख्खं लग्न पार पडतो ते बजेट किती वाढत जातं। आणि एवढं करूनही आजकालच्या काळात हे लग्न किती टिकेल अशी पुन्हा वधूपित्यांना हुरहुर असते। तर ह्या विषयावर आधारित ही माझी कविता। कवितेचं नाव आहे लग्न खऱ्या भावला भावलीचे। सध्या लग्नाचे बजेट वाढता वाढत जाते। सध्या लग्नाचे बजेट वाढता वाढत जाते। छोट्या गोंडस कळीचे न कळत गेंदेदार फूल होते। सध्या लग्नाचे बजेट वाढता वाढत जाते। छोट्या गोंडस कळीचे न कळत गेंदेदार फूल होते। नवरा नवरी लाडाची गुणांची खाण जणू। नवरा नवरी लाडाची गुणांची खाण जणू। काय करावे किती करावे याचा लागे मेळ जणू। नवरा नवरी लाडाची गुणांची खाण जणू। काय नि किती करावे याचा लागे मेळ जणू। प्रेक्षणीय लग्नाचे वर्णन काय करावे? प्रेक्षणीय लग्नाचे वर्णन काय करावे? आप्तेष्ट स्नेहसंबंधी मित्रमंडळी सारे खुश झाले। प्रेक्षणीय लग्नाचे वर्णन काय करावे? आप्तेष्ट स्नेहसंबंधी मित्रमंडळी सारे खुश झाले। देवपूजा लोकपूजा सारे मनासारखे झाले। देवपूजा लोकपूजा सारे मनासारखे झाले। मंत्राक्षता मंगलाष्टके लग्नाचे सूप वाजले। देवपूजा लोकपूजा सारे मनासारखे झाले। मंत्राक्षता मंगलाष्टके लग्नाचे सूप वाजले। नवरा नवरी व्याही अतिथी सारे भरून पावले। नवरा नवरी व्याही अतिथी सारे भरून पावले। परी नांदा सौख्य भरे या आशीर्वादानेच सारे जिंकले। धन्यवाद।